मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये वेतन देण्यात येणार आहे. मात्र या योजनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात एक बॅनर चर्चेत आलेला आहे. शहरातील खोकडपुरा भागात असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेवरती एक बॅनर लावण्यात आलेला आहे. या बॅनरमध्ये असं लिहिलेलं आहे की जर खरंच मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण असेल तर तिला पैसे देण्यापेक्षा तिच्या मुलांसाठी महानगरपालिकेची शाळा सुरू करून त्यांना मोफत शिक्षण द्या, अशी मागणी या पोस्टरच्या माध्यमातून केलेली आहे. आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांच्या काय मागण्या आहेत ते. हो, बरोबर आहे, करायला पाहिजे शाळा सुरू, कारण आपल्याला त्या बाहेरच्या शाळेची फीस वगैरे परवडत नाही, तर ही शाळा सुरू व्हायलाच पाहिजे. तर लाडली बहीण योजनाचं काही असं म्हणजे आता तर ते म्हणजे नुसतंच करायला लावतात, त्याच्यानंतर काही हे होत नाही, नुसतंच ते काढा म्हणतात. आणि कसं हे झालं पाहिजे, पूर्ण म्हणजे प्रायव्हेट शाळा काही परवडत नाही आपल्या मुलांना, त्याच्यामुळे ये शाळा सुरू व्हायला पाहिजे. कोई ये साल से ये स्कूल बंद है, इसका हाल देखो ये ऐसा है. यहाँ पे पीने खाने वाले आते जाते लोगों को परेशानी है. लेडीज़ का आना जाना यहाँ से बंद है. बच्चों को पढ़ाई के वास्ते में हम प्राइवेट स्कूल में भेज रहे हैं. प्राइवेट स्कूल में हमको फीस इतनी हम भर नहीं सकते. ये हुकूमत को सरकारी स्कूल चालू करना ज़रूरी है. और बच्चों की पढ़ाई के लिए बच्चे और घर वाले जो है परेशान है, काम धंधे नहीं है, उनको काम धंधा होना ज़रूरी है. और ये योजना के हिसाब से हमको ये ज़रूरी नहीं है ना, बच्चों की पढ़ाई आगे उनकी ज़िंदगी का मामला है, परेशानी है हमको. तब ये हमको ये कहना है कि ये स्कूल अभी फ़िलहाल चालू है. ते स्कूलमध्ये फी जादा आहे म्हणून इथंच पाहिजे, शाळेमध्ये या मुलं शिकले पाहिजे, इथं शाळा झाली पाहिजे. ही योजना नाही पाहिजे आम्हाला. मुलं शिकले पाहिजे, शाळा सुरू झाली पाहिजे. आम्हाला ते नसले तरी चालन, पण मुलं शिकायसाठी शाळा झाली पाहिजे. काही वर्षापासून शाळा आहे, तर आता 3-4 वर्षापासून बंद आहे. पहिले आमचे मुलं इथं 4थीपर्यंत पहिले शिकलेले मुलं इथंच, पण आता बंद आहे ना. आता दुसरीकडे भरायला लागते ना पैसे शाळेमध्ये मुलांसाठी. आता सरकार कुठलीही नवीन सरकारी शाळा ओपन करत नाही, ज्या शाळा आहेत त्याच बंद करतायत. आणि ही शाळा जी आमची 3 वर्षापूर्वी महानगरपालिकेची खोकडपुऱ्याची शाळा आहे, या ठिकाणी माझी आई देखील शिक्षिका होती महानगरपालिकेची. आणि या परिसरातील अनेक जे आता माझ्या वयाची मुलं आहेत ते अशा ह्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस शाळेत शिकलो त्यावेळेस काही 200-500 रुपयात, काही 1000 रुपयात आमचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. पण आता पहिल्या वर्गामध्ये जरी प्रवेश घेतला तरी 40-40 आणि 50-50 काही शाळांमध्ये लाख रुपये भरावे लागतात. आणि आता लोकांना असं वाटतं की आमच्या मुलांनी मराठी नाही तर इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे, स्टेट बोर्ड नव्हे तर CBSEच्या शाळेत शिकलं पाहिजे. म्हणून आता आमची मागणी आहे की या ठिकाणी CBSEची शाळा सुरू झाली पाहिजे. गेल्या 3 वर्षापासून ही शाळा सुरू होत नाही, तर बांधकाम केले जात नाही. आता जी यांनी लाडकी बहीण योजना आणली, लाडकी बहीण योजना आल्यानंतर आमच्या या बहिणी विचारायला लागल्या, अरे मी लाडकी बहीण आहे काय सरकारची, तिलाच माहीत नव्हतं मी बहीण आहे का सरकारची. करा याच्याकडे शाळा बांधा आणि CBSEची मोफत शाळा बांधा. इथल्या नागरिकांच्या अशी मागणी आहे की ही शाळा लवकरात लवकर सुरू करून आमच्या मुलांना या शाळेत शिकू द्यावं, जेणेकरून आमचा खर्च हा वाचेल, कारण आम्हाला एवढं फीस भरणं परवडत नाही. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.